नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. आम्ही सगळ्या मैत्रिणी आमच्या मुलांना घेऊन आलेलो आहे नेहरू तारांगण पाहायला मुंबईचं. आणि तो नेहरू तारांगणचा व्हिडिओ मी मागच्या वेळेस अपलोड सुद्धा केलाय, तुम्ही पाहिलाच असेल. आणि आता नेहरू तारांगण पाहून झाल्यावर आम्ही आता निघालेलो आहे नेहरू आर्ट गॅलरी आणि नेहरू सायन्स सेंटर पाहायला. तर चला आपण पाहूया नेहरू आर्ट गॅलरी पहिला. नेहरू आर्ट गॅलरी नेहरू प्लॅनेटोरियमच्या अगदी बाजूलाच आहे. आणि नेहरू प्लॅनेटोरियम मधून समोर जी बिल्डिंग दिसते डिस्कव्हरी ऑफ इंडियाची, त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरलाच नेहरू आर्ट गॅलरी आहे. ही जी आहे ही डिस्कव्हरी ऑफ इंडियाची बिल्डिंग आहे गोलवाली, आणि तिच्या ग्राउंड फ्लोअरला नेहरू आर्ट गॅलरी आहे. आणि आता आम्ही तारांगण पासून 5 मिनिटं चालत जायला लागतात आणि आम्ही आता चालत चालतच चाललोय तिथे. आम्ही आता पोहोचलो या बिल्डिंग जवळ. आणि या डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या बिल्डिंग मध्ये एंटर करायला तिकीट वगैरे काही लागत नाहीये, फ्री आहे. आणि आम्ही आता आतमध्ये जातोय. आणि बिल्डिंग मध्ये आतमध्ये एंटर केल्यावर समोरच आर्ट गॅलरी आहे ग्राउंड फ्लोअरला. आम्ही आता आर्ट गॅलरी मध्ये जातोय आतमध्ये. ही जी आर्ट गॅलरी आहे ही 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. एक पार्ट जो आहे तो फुल्ली एअर कंडिशनर आहे, 2300 स्क्वेअर फीटचा एरिया. आणि सेकंड जो पार्ट आहे तो सर्क्युलर गॅलरी आहे जी ओपन आहे. आणि हे दोन्ही पार्ट ग्राउंड फ्लोअरलाच आहेत. ह्या नेहरू आर्ट गॅलरीमध्ये वेल एस्टॅब्लिश पेंटर जे आहे आर्टिस्ट, त्यांची तर आर्ट असतातच, पण तसेच त्यांच्याबरोबरच यंग टॅलेंट जे आहे ते सुद्धा आपल्या आर्टचं प्रमोशन इथून करू शकतात. या डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या फर्स्ट फ्लोअरला लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये 25,000हून जास्त पुस्तकं आहेत. आणि त्या पुस्तकांमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, बायोग्राफीज, सोशल सायन्स, सायन्स, आर्ट, आर्किटेक्चर, फिलॉसॉफी अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. तसंच छान असा पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या पुस्तकांचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्याही पुस्तकांचं कलेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळतं. ह्या बिल्डिंगमध्ये 2 एक्झिबिशन हॉल आहेत, एक ग्राउंड फ्लोअरला आणि एक सेकंड फ्लोअरला. आणि ह्या दोन्ही एक्झिबिशन हॉलमध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा दोन्ही प्रकारचे एक्झिबिशन होतात. आणि एक कल्चरल विंग सुद्धा आहे आणि तिथे कल्चरल प्रोग्राम होतात, लाईक ड्रामा, डान्स, म्युझिक. ह्या बिल्डिंगमध्ये फक्त आर्ट गॅलरीमध्येच कॅमेरा अलाउड असल्यामुळे मला बाकीचं काही दाखवता आलं नाही, पण आम्ही पूर्ण सगळे फ्लोअर पाहून घेतले. आणि आता आम्ही जातोय नेहरू सायन्स सेंटरला. आणि आता नेहरू सायन्स सेंटरला जाण्यासाठी आम्हाला बस किंवा टॅक्सीने जावं लागणार आहे, कारण नेहरू प्लॅनेटोरियम पासून नेहरू सायन्स सेंटर 4 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्हाला बस किंवा टॅक्सीच करावी लागते. आम्ही आता टॅक्सीने 10 मिनिटाच्या आत नेहरू सायन्स सेंटरला पोहोचलो. आणि इथं एंट्री फ्री नसल्यामुळे आम्हाला तिकीट काढावे लागणार आहेत. आणि इथं तिकिटाची स्टार्टिंग 70 रुपीजपासून होते. आणि इथे 3D शो पण होतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामुळं जसं तुम्ही पॅकेज घेणार तसं तुमचा तिकिटाचा रेट असतो. हे सगळं लावलेलं आहे इथे समोर. आमचं तिकीट वगैरे काढून झालेलं आहे आणि आता आम्ही नेहरू सायन्स सेंटरमध्ये आतमध्ये एंटर करतोय. हे जे सायन्स सेंटर आहे हे भारतातील सर्वात मोठं सायन्स सेंटर आहे. आणि हे आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखलं जातं. 1977 मध्ये हे सायन्स सेंटर सुरू झालं आणि इथे पहिलं प्रदर्शन झालं लाईट आणि साईट याचं. आणि या सेंटरमध्ये सायन्स पार्क 1979 मध्ये चालू करण्यात आलं. आणि त्यानंतर 1985 मध्ये आपले तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते हे पब्लिकसाठी ओपन करण्यात आलं. आतमध्ये एंटर केल्यावर आपल्याला उजव्या साईडला वैज्ञानिक उद्यान बघायला मिळतं आणि पुढे जाऊन डाव्या बाजूला वाफेवरचं इंजिन आणि त्याचे डबे जे पूर्वीच्या काळात होते ते पाहायला मिळतात.
तसंच थोडं पुढे आलं की आपल्याला वाफेची लॉरी आणि घोड्याच्या साहाय्याने चालवलेली ट्रम कार ही पाहण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. ते पण आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही सकाळपासून निघालेलो होतो. आम्ही पहिला प्लॅनेटोरियम पाहिलं, मग आर्ट गॅलरी पाहिली आणि त्याच्यानंतर आता आम्ही इकडे नेहरू सेंटरला आलोय, सायन्स सेंटरला. पण आम्ही लंच नव्हतं केलं. त्यासाठी मी आता नेहरू सेंटरमध्येच आतमध्ये म्युझियम जे आहे, नेहरू सायन्स सेंटरचं म्युझियम, त्या म्युझियमच्या बेसमेंटला कॅन्टीन आहे. तिथे तुम्ही लंचसुद्धा करू शकता आणि आता आम्ही तिथेच लंच करायला चाललेलो आहे. आपण आता जो उजव्या साईडला पाहतोय, हा कल्पना चावला यांचा पुतळा आहे आणि पुढे डाव्या साईडला जे हे पुतळे दिसत आहे, हे आपल्या इंडियातले जे शास्त्रज्ञ होऊन गेले मोठे-मोठे, त्यांचे पुतळे आहेत. आणि पुढे जे उजव्या साईडला आहे, हे सायन्स ऑब्जेसी आहे आणि इथे विश्वाच्या उत्पत्तीचा 3D ॲनिमेशन शो दाखवला जातो. तो पाहायला फारच छान वाटतो. आणि त्या 3D शोचं तिकीट आपल्याला मेन तिकीट काउंटरलाच भेटतं तिकडे. आपण जे एंटर करतो तेव्हा जे तिकीट काउंटर आहे, तिथेच आपल्याला ते शोचं तिकीट मिळतं. इथे शाळांच्या वगैरे पिकनिकसुद्धा येतात. त्यामुळे आतमध्येच पार्किंग वगैरे आहे बससाठी, गाडीसाठी. तुम्ही गाडी घेऊन आलात तरी आतमध्ये तुम्हाला पार्किंग मिळते. आणि आता आम्ही एंटर करतोय मेन जे सायन्स म्युझियम आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे सायन्सचे एक्सपेरिमेंट तसेच सायन्स शो होतात. त्या बिल्डिंगमध्ये एंटर करतोय आणि ह्या म्युझियमच्या बिल्डिंगच्या बेसमेंटला कॅन्टीन आहे आणि तिथेच आम्ही आता लंच करून घेतो. कारण दुपारचे 3 वाजून गेलेले आहेत आणि आमच्या सगळ्या मुलांना खूप भूक लागलेली आहे. त्यामुळे आम्ही आता पहिला लंच करून घेतो आणि त्यानंतर आम्ही हे पूर्ण म्युझियममधले जे एक्सपेरिमेंट आहे ते बघणार आहोत. कारण आमच्याकडे 6 वाजेपर्यंतचा टाईम आहे. कारण हे जे नेहरू सायन्स सेंटर आहे, हे 6 वाजेपर्यंत ओपन असतं. त्याच्यानंतर बंद होतं. त्यामुळे आम्ही आता पहिला लंच करायला जातो. लंच केल्यावर आम्ही आता फर्स्ट फ्लोअरपासून एक्सपेरिमेंट पाहायला सुरुवात करतोय. आणि ह्या बिल्डिंगमध्ये 12 पार्ट केलेले आहेत आणि प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची डोंट टच किंवा इथे हात लावू नये, स्पर्श करू नये अशा प्रकारच्या पाट्या कुठेही दिसत नाहीत. इथे मोठी माणसं तशीच लहान मुलं सुद्धा स्वतः एक्सपेरिमेंट स्वतःच्या हाताने करू शकतात. इथे मुलांना प्रत्येक एक्सपेरिमेंटची जी संकल्पना आहे ती हसत-खेळत सहज पद्धतीने समजून घेता येते किंवा समजते. कारण मुलं इथले प्रत्येक एक्सपेरिमेंट खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने करतात. आपण पाहू शकताय. इथे प्रकाश आणि साऊंड याचबरोबर आपले जे 5 सेन्स ऑर्गन आहे त्याच्याशी निगडीत जे प्रयोग आहेत ते पण इथे दाखवलेले आहेत. विश्वाच्या उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंत मानवाच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या बुद्धीमध्ये जो पण विकास घडला आणि त्याच्याशी निगडीत जे प्रात्यक्षिकता आहेत किंवा एक्सपेरिमेंट आहेत ते सगळे इथे पाहण्यासाठी किंवा करण्यासाठी ठेवलेले आहेत. इथे 3D ॲनिमेशनचे व्हिडिओ पण आहेत. ते पण मुलं पाहू शकतात. आता आमचं पूर्ण म्युझियम पाहून झालेलं आहे आणि म्युझियमचे जे 12 पार्ट आहेत आणि त्यातले जे एक्सपेरिमेंट आहेत ते पण मुलांनी भरपूर सारे पाहिले सुद्धा, स्वतः करून सुद्धा बघितले आणि त्यांना खूप सारं शिकता आलं किंवा खूप सारं समजलं. तर तुम्हीही तुमच्या मुलांना घेऊन नक्की या नेहरू सायन्स सेंटरला व्हिजिट करा. तिथे शाळेच्या मुलांना खूप सारं शिकण्यासारखं आहे
खूप सारं समजून घेण्यासारखं आहे आणि सायन्सबद्दलची त्यांची जी आवड आहे, ती इथे आल्यावर अजून थोडं त्याच्यामध्ये भर पडते. तर तुम्ही नक्की या आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबा. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि सायन्स सेंटर बंद होण्याचा टाईम पण झालेला आहे आणि आमचा घरी जाण्याचा टाईम पण झालेला आहे. कारण आम्ही येताना ट्रेनने आलेलो होतो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझा पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा. तर आता आपण भेटूया नवीन प्लेस, नवीन डेस्टिनेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.